विविध मागण्यांकरिता सनई छत्रपती शासन पक्षाच्या वतीने सर्जेराव निकम मुंबई अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आझाद मैदानमध्ये जोरदार आंदोलन। सनई छत्रपती पक्षाचा विजय असो, सनई छत्रपती पक्षाचा विजय असो। महाराष्ट्राची कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद झाली पाहिजे, महाराष्ट्राची कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद झाली पाहिजे। अंगणवाडी सेविकांना सरकारी दर्जा मिळाला पाहिजे। 2 महिने कामगारांच्या विविध मागणीसाठी आंदोलन करत होतो। आम्ही 12 सप्टेंबरपासून ह्याच मैदानात आम्ही आंदोलन केले होते कामगारांच्या विविध मागणीसाठी, परंतु सरकारने दुर्लक्ष केलं होतं। आमच्या मागण्या थोडक्यात होत्या की महाराष्ट्रातून कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद व्हावी, कारण कॉन्ट्रॅक्ट पद्धती आधुनिकाची गुलामगिरी आहे, ती बंद करावी। दुसरी मागणी होती एसटी कामगारांना सरकारी दर्जा मिळावा। तिसरी मागणी होती अंगणवाडी सेविकांना सरकारी दर्जा मिळावा। आणि आपल्या पोलीस बांधवांच्या 15 मागण्या होत्या, त्यासाठी आम्ही आझाद मैदानात अन्नत्याग उपोषण करत आहोत। परंतु या सरकारने कुठेतरी कामगारांना वाईट टाकण्याचा आणि कुठे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि महाराष्ट्र आता संपूर्ण कामगार एसटी कामगार परंतु या सगळ्यांनी आंदोलन सहभागी झाले आहेत। आता तर आमचे काही समिती कामगारमध्ये सचिवांना भेटून आले, परंतु त्यांना सुद्धा आता आपल्याला काही आश्वासने दिले, त्या आपल्याला आश्वासन मान्य नाहीत आणि काही आम्ही आंदोलन आता पुढे सरकतो, म्हणजे कायम कंटिन्यू आंदोलन करणार आहे। बरं, आज कोणाची भेट घेतली, कोणाची भेट घ्यायची आहे आणि जर दुर्लक्षाने केलं तर आपला काय इशारा? आता जर आपले कामगार महासचिवांनी भेटून आले आपली समिती, परंतु त्यांनी फक्त आश्वासन दिल्यात की आम्ही हे करू, परंतु लेखी उत्तर काय दिले नाही। परंतु त्याच्या पुढे जर उद्या आंदोलन करतोय तर आम्ही डायरेक्ट आमदारांची खासदारांची भेट मागतोय। जर तिने ह्या दुर्लक्ष केलं आता हे तीव्र आंदोलन आपण करू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। मी सुहासिनी कांबळे, सनई छत्रपती शासन महिला उपाध्यक्ष आहे। मी अंगणवाडी सेविकांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा आणि त्यांना त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी आणि आम्हाला संरक्षण विमा मिळावा, यासाठी मी सरकारला विनंती करते की अंगणवाडी सेविकांचा तुम्ही विचार करा की त्या तळागाळापर्यंत पोहोचतायत आणि लहान मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतायत, तर त्यांच्याशी तुम्ही त्यांच्या हाकेला काहीतरी साथ द्यावी। काय सरकार का दुर्लक्ष करते किंवा कुठल्या मागण्या तुमच्या त्याच्यावरती सरकार लक्ष देते? आम्हाला विविध मागण्या मागतोय तरी पण आम्हाला आतापर्यंत काहीच मिळालं नाही। इन्क्रीमेंट वाढ नाही, आम्हाला उलट कामाची तास वाढवलेत। सनई छत्रपती शासन पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष माननीय सर्जेराव निकम यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा अन्नत्याग आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे। आमच्या पोलीस बांधवांसाठी काही मागण्या आहेत, जसे की 8 तासाचा कर्तव्याचा JR शासनाने लवकरात लवकर जाहीर करावा। जे पोलीस रिटायर्ड झालेले आहेत त्यांना कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ मिळावा। जे पोलीस BIT चाळीमध्ये राहत आहेत तर BDD चाळीमधल्या लोकांना पोलिसांना जसं काही आर्थिक मोबदला घेऊन खोल्या त्यांच्या नावे करून दिल्या मालकी हक्काने, तशाच BIT चाळीत राहणारे जे पोलीस बांधव आहेत त्यांच्या मालकी हक्काने त्यांच्या नावे त्या रूम्स कराव्यात। तसेच साप्ताहिक सुट्टी वेळच्या वेळी पोलीस अधिकारी अंमलदारांना देण्यात यावी। नैमित्तिक रजा वेळच्या वेळी त्यांना मिळावी आणि जी नैमित्तिक रजा वर्षाअखेरीस शिल्लक राहते तिचा आर्थिक मोबदला मिळावा किंवा ती जी शिल्लक राहिलेली रजा आहे ती पुढील वर्षामध्ये वर्ग करावी। आणि अशा जवळजवळ 15 ते 20